नमस्कार गुरुमाता मामी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. दरवर्षीप्रमाणे आपली ही जी परंपरा आहे ही अनिवार्यपणे चालू. निळकंठेश्वर देवस्थानाकडून आज पहिला मान दर्शनाचा या काका आणि काकींना मिळाला. आपण काका कुठून आला आणि किती वर्ष झाले या ठिकाणी येत आहे? सर मी माझं गाव तसं धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी तालुक्यात रेल माझं गाव आहे. तर मी तर डिफेन्सला सर्व्हिस असल्यामुळे मी त्यांना सध्या नर्यामध्ये राहायला आहे. किती वर्ष झालं या ठिकाणी येतोय तुम्ही? सर इथं मामाचा आशीर्वाद मला फार लई झालेला आहे, आशीर्वाद मिळालेला आहे. माझ्या आई मामी साहेब त्यांचा पण मला आशीर्वाद भरपूर मिळालेला आहे. बाळासाहेब भाऊ त्यांचा पण आशीर्वाद मला भरपूर मिळालेला या आहे. ठिकाणी व्यसनमुक्ती केली. किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली. काय अनुभव काय आपला इथला? अनुभव असा आलेला आहे इथला की इथलं जर पाळलं तर इथं अगदी सोन्यानं पिवळं होतंय माणसाचं इथं आल्यानंतर. आणि इथं कुठल्या गोष्टीची आमदार सरदा नाहीये. इथं विश्वास जर ठेवला तर अगदी इथं चांगलं होत आहे. आपल्यासोबत अजून एक भाविक आहेत ज्यांनी देखील या ठिकाणी व्यसनमुक्ती केलेली आहे. त्यांना देखील साक्षात्कार झालेला आहे. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. सर आपलं पूर्ण नाव सांगा आणि कुठून आले आपण? माझं नाव सूर्यकांत विश्वनाथ माळी. मी कर्नाटकचा आहे, बिदर डिस्ट्रिक्टमधून. मी बसवकलम तालुका चंडकापूर गाव आहे माझं. किती वर्ष झाले व्यसन? मी व्यसनमुक्ती करून 10 वर्ष झालं. मला इथं एवढा मोठा अनुभव आलेला आहे. मी मरण्याच्या पायामध्ये गेलो होतो. म्हणजे मला एकाच माणसानं मला इथं आणलेलं आहे, माझ्या दाजीनं. मग त्या दाजीनं मला असं इथं आहे तू चल तुला काहीतरी करू. मी 2 वेळा व्यसनमुक्ती करून गेलो तरी माझी काय झाले. मी 3ऱ्यांदा वेळा इथं ते मंदिरात आलो. परत माझ्या गलतीनं मी केलं. परत मला आशीर्वाद दिला देवानं. तेव्हापासून मी 10 वर्ष झालं कंप्लीट मी वारी करतो निळकंठेश्वरची. आणि मला एवढा मोठा अनुभव आला. मी जे मागल ते मला देवाने दिलेली. मला जे मागल ते देवाने दिलेले. माझ्या घरी काहीच नव्हतं तरी मला देवाने एवढं मोठं केलं. मला असं कर म्हणले की मला लगेच भेटणार ते. मी गेल्या वर्षी मी असं झालं होतं. मी छोटीशी कंपनीमध्ये काम करत होतो, कामगार म्हणून, हेल्पर म्हणून मी काम करत होतो. मी एकच देवाला येऊन मागून गेलो होतो की मला देवा मला परमनंट करून टाकू एकच वर्षी मला. मग मला देवानं मला ह्याच वर्षी मला आशीर्वाद दिलेले की मी परमनंट झालो. म्हणून मी परत ह्या वर्षी परत मी आणि देवाचे दर्शन घ्यायला. मी माझं पुण्यामध्ये होतं तर मी इथून ट्रान्सफर करून मी ह्याच्यामध्ये कोकणमध्ये गेलोय. मी परमनंट माझं देवाने एवढं चांगलं केलंय ना, मी देवाला कधीच विसरणार नाही. सर्जे मामाने मला आशीर्वाद दिलेले. आता सर्जे मामाला बघायचं म्हणलं तर मला सर्जे मामा पण दिसत नाही. तर मला महाराजांचा भरपूर सपोर्ट आहे. धन्यवाद. मी एवढं बोलतो. आणि सर्व लोकांनी त्या देवापाशी येऊन आशीर्वाद घेऊन तुम्ही जावा. हे माझी कृपा आहे. इतकं सगळ्यांचं चांगलं होईल. माझं भरपूर चांगलं झालेलं आहे. मला मूल होत नव्हतं म्हणून तर मला देवानं 12 वर्षाने मला 2 मुले दिलेले. देवानं मला काहीच कमी करून दिलं नाही. आणि काय तुमचा अनुभव काय सांगाल? सर आम्ही म्हणजे ह्यांना लय व्यसन करत होते म्हणून मी गावी गेलते 2 वर्ष ह्यांना सोडून. मग मी मम्मीकडेच गेले होते. म्हणजे लय व्यसन करायचे. मग तिथून आमचं त्यांनी व्यसनमुक्त झाले म्हणून मी आले. परत आल्याच्या नंतर एकदा इथं आले डोंगरावर. इथून जे गेले तसं मला बाळ झाले. लहान होतो तेव्हापासून या पालखीमध्ये सहभाग आहे. जी पालखीला सुरू होऊन गेले 46 वर्ष पूर्ण झालेले या पालखीला. या पालखीचं मार्गदर्शन करणारे आमचे गुरुवर्य आदरणीय सर्जे मामा होते. हे नसल्यामुळे त्यांच्या आहे ते गुरुवर्य सर्जे भाऊ करतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ही पालखी चालू ठेवलेली आहे. काळेवाडी ते निळकंठेश्वर आम्ही ही पालखी. देवस्थानाबाबत आपला काय अनुभव काय? इथले भूमी अशी की पृथ्वीवरचा दुसरा स्वर्ग म्हणून ओळखला जाणार ही भूमी. इथं जो भाविक भक्त येतो ना तो पूर्ण श्रद्धेने येतो. अनेक लांबून आम्ही तर पुण्यातून जवळून आलेलो. काय गुजरात, पंजाब बरेच लांबून महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त. 26 वर्ष झालं दारूबंदी केलेले आहे. असं जगात असं स्थान नाही जे घरची सगळे संकट दूर करणारं निळकंठेश्वर मामांच्या आशीर्वादानं
सर्व काही चांगलं आहे, त्याचा सगळ्यांनाही अनुभव आहे. धन्यवाद. तुमचं काय नाव आहे आणि तुम्ही कुठून आलात आणि किती दिवसापासून या ठिकाणी येता? माझं नाव आहे साहिल. माझं नाव साहिल शंकर शिंदे. आणि इथे माझे मोठे पप्पा गेल्या 25 वर्षापासून येत होते. आणि मी इथे आता 4 वर्ष झाली येतो. काय अनुभव काय आहे तुला? इथे हाय जे आपल्या मनाची इच्छा होती ती पूर्ण होते. अजून काय दारू सुटते ती मामाच्या कृपा. मी सर्जे मामा 2000 मी 2001 पासून येतो. ज्यावेळेस मी येत होतो तेव्हा नावातून यायचा. जसं जसे प्रगती झाली माझी स्वतःची, मामांच्या हस्ते गुरु दीक्षा झाली 2001 पासून. म्हणजे माझ्या मामांचा एक शब्द होता इथं थांबा. मी तेव्हापासून इथं थांबलो आणि माझ्या प्रगतीमध्ये खूप म्हणजे असा फरक पडला. जवळपास 15-16 वर्षापासून सेवा करतो. आणि ज्यावेळेस माझी परिस्थिती यासारखी नव्हती तेव्हा माझ्याकडे येण्यासाठी पैसे पण नव्हते. माझे गुरुबंधू यांनी मला स्वतः नांदेडून इथं घेऊन आले आणि माझ्या प्रगतीमध्ये खूप चांगलं हे झालं. अनुभव मोठा आला आणि मामांच्या आशीर्वादाने माझं जीवनात सार्थक झालं. मी 14 वर्ष झालं दारू सोडली. म्हणजे या देवस्थानाचा खूप अनुभव आहे मला. म्हणजे सर्व घरामध्ये यश प्राप्ती सर्व काही पीडा दूर होतात. पण व्यसनमुक्ती केली आहे का? हा, व्यसनमुक्ती केली. 14 वर्ष झालं म्हणजे दारू पिण्याची इच्छाच होत नाही. कुठून आले आपण आणि किती वर्ष झाले या ठिकाणी? आम्ही सांगलीतून आलोय. काल रात्री 10 वाजता आलो आणि आम्ही 5-6 वर्ष झाले इकडे येते सारखं. आणि इथे येऊनच दारू त्यानं बंद केलं आणि आमचं व्यवस्थित चालू आहे. चांगलं झालं इथल्या देवापासून. सांगली इथं येण्याचं कारण म्हणजे असं आहे, सर्जे मामाचा गुण आहे. ना व्यसन ना दारू मुक्ती, सर्व इथं व्यसन मुक्ती होतात. किती वर्ष झाले तुम्हाला? मी आता हे 6वं वर्ष चालू आहे माझं. काय अनुभव काय? अनुभव म्हणजे मन प्रसन्न होतं इथं आले की. सर्जे मामा जे तिथं निळकंठेश्वर मध्ये आले की मन प्रसन्न होतं. किती वेळ झाला लाईन लावली तुम्ही? मी सकाळी 6:30 वाजल्यापासून लाईनीत उभा. कसं वाटतं दर्शन घ्या? एक नंबर, मन प्राप्त झालं. इथली जी व्यवस्था आहे त्याबद्दल काय सांगा? हा एक नंबर आहे. काय त्रास झाला? नाही एक नंबर आहे. दादा तुम्ही सांगा, तुमचे अनुभव सांगा. इथं आल्यावर मन एकदम प्रसन्न होते आणि आपली कामे होतात. इथं आल्यावर व्यसन मुक्ती म्हणा हे म्हणा. आता मी जवळजवळ 17 ते 18 वर्ष व्यसन मुक्त आहे. कुठे आले तुम्ही? सांगली. दादा कुठून आले आपण आणि इथे काय अनुभव आहे आपल्याला? आम्ही नवीन मिळून आलोय. किती वर्ष झाले येतो इथे? 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून आम्ही येतोय. सर्व व्यवस्थित आहे. इथलं सहकार्य किती वर्ष झाले या ठिकाणी येतात? आम्हाला झाले 5-6 वर्ष झाले. काय अनुभव काय देवस्थानचा? अनुभव तर खूप काय सांगायचं म्हणजे भरपूर अनुभव आहे. देवस्थानचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नाही ठीक आहे. किती वेळ झाला लाईनीत उभ्या? आणि ते सकाळी 6 वाजल्यापासून आहे. कुठून आलाय दादा तुम्ही? वाशी, नवी मुंबई. किती वर्ष झाले या ठिकाणी येत आहे? सगळ्या सोबत 5-6 वर्ष. तुम्ही कोल्हापूरला किती वर्ष झाले या ठिकाणी येत आहे? काय अनुभव देवस्थानचा अनुभव काय? व्यसनमुक्ती केली आहे? काही कुठून आल्या तुम्ही? मी कोल्हापुरात आलो. किती वर्ष झाले इथे येतात? 8-9 वर्ष झाली. काय इथला अनुभव काय? काय सगळं चांगले होते. दारू सोडल्यामुळे सगळ्या घरातले व्यवस्थित होते. इथलं देवस्थानचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नियोजन आहे की काय त्रास वगैरे? काय नाही काय. काय तुम्ही कुठून आले? सोबत आहे का? कुठून आले दादा तुम्ही? मुंबईवरून. किती वर्ष झाले इथे? मुंबईवरून किती वर्ष झाले इथे येत आहे? मला माझं पोरग 91 मध्ये पैदा झाला. 1 वर्ष 6 महिन्याचं होतं तेव्हापासून येते. कसा अनुभव आहे इथे? चांगलं आहे. आमचा नवरा पियत होता, त्यांची दारू सोडवली, मग चांगलं पैसा पाणी आलं. आता नवरा मेले वारले.
आता 4 वर्ष झाली मी आली ना, आता आली. त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला कराडवरून मोटरसायकलवरून इथं येतो. रविवारी मुक्काम असतो, सोमवार मुक्काम असतो आणि मंगळवारी इथून जातो. ऊन, वारा, पाऊस, थंडी या मोसम मध्ये सुद्धा एकही सोमवार माझा खडा होत नाही. आणि इथं येण्याचं कारण 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी ड्रिंक करत होतो त्यावेळेला माझं जळण नदीला गेलो, मीच जायचं बाकी होतं. पण दैवयोगानं हे ठिकाण मला सापडलं. या ठिकाणी आलो, व्यसनमुक्त झालो. व्यसनमुक्त झाल्यापासून आज माझ्या जीवनाचा संपूर्ण कायापालट झाला. सगळ्यात महत्वाचं जर मला सांगायचं वाटलं तर माझ्यावरती आता तो प्रसंग सांगताना काटा येतोय. ज्या वेळेला सद्गुरू माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 5 ते 6 वर्ष मला मूल नव्हतं, म्हणून मी माझ्या मंडळीला घेऊन या ठिकाणी आलो. मामानी त्यावेळेला माझ्या मंडळीची ओटी भरली आणि मामानी त्यावेळेला भाकीत केलं की तुला जे अपेक्षित आहे ते मी तुला देणार नाही. तुझ्या मंडळीची ओटी मी भरतोय, परंतु तुला पहिल्यांदा धनाची पेटीच मी देणार. मामाने त्यावेळेला दिले शब्द, मंडळीची ओटी भरली, धनाची पेटी देतो हा शब्द दिला आणि ती येणारी धनाची पेटी सोमवारचीच तुझ्या घरी येईल असा मला शब्द दिला. मंडळीला दिवस गेले, डिलिव्हरी झाली. मामाने सांगितलेल्या पद्धतीनं सोमवारच्या दिवशी डिलिव्हरी झाली आणि मला पहिली मुलगीच झाली. माझी मुलगी 4 वर्षाची मोठी झाल्यानंतर परत मुलगी, मी आणि मंडळी याच ठिकाणी आलो. त्यावेळेला मामाने परत माझ्या मंडळीची ओटी भरली आणि सांगितलं आता तुला जे अपेक्षित आहे तेच मी देणार आणि तेही सोमवारच तुझ्या घरी येईल असा शब्द दिला. आणि दुसऱ्यांदा मंडळीला दिवस गेले, डिलिव्हरी झाली आणि दैवयोगाने मामांचा शब्द खरा ठरला. मला दुसऱ्यांदा मुलगा झाला आणि सगळ्यात विशेष म्हणजे तो सोमवारचाच झाला. म्हणजे मामाने मला सांगितलेले दोन्हीच्या दोन्ही शब्द तारखीनिशी दिवसानिशी अगदी तंतोतंत बरोबर ठरले आणि त्यामुळं माझा अनेक दृढ विश्वास या देवस्थानवरती वाढत गेला. मी माझ्या 30 वर्षाच्या कालामध्ये जवळजवळ 336 लोक या ठिकाणी आणून व्यसनमुक्त केलेले आहेत. माझ्या कराड तालुक्यामध्ये, पंचक्रोशीमध्ये, गावागावामध्ये, घराघरामध्ये हे देवस्थान कसं जाईल यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील असतो. भाऊंच्या बरोबर दौऱ्यांच्या मध्ये याच्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये सहभागी असतो आणि देवस्थानचा जास्तीत जास्त सर्वांगीण विकास, मामांची स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मी सदैव ऍक्टिव्ह असतो. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता मी एवढ्या लांबून इथं येतो, आठवड्याची सेवा करतो आणि जातो. आणि हे कार्य माझ्या जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत या देवस्थानवरती मी यायचा थांबणार नाही. ज्यावेळी ओम नमः शिवाय आपल्याला आज जवळजवळ 25 वर्ष होत आले. मी बबन दिनकरराव साठे सोलापूर या ठिकाणाहून आलेलो होतो आणि आपण व्यसनमुक्त झालो त्यावेळेस पासून सर्जेमामांचा भक्त झालो आणि दर सोमवारी सेवेसाठी आपण उपलब्ध होतोय, सेवा देतोय. साधारण किती भाविकांनी आज दर्शन घेतलं? आज आता अंदाज तर कसा कमीत कमी आतापर्यंत नाही म्हटलं तरी 3 लाखांच्या वरती भक्त लोकांनी दर्शन घेण्याची पूर्ण झालेला असावा असा अंदाज आहे. आणि जवळजवळ आज 12, 1, 2 वाजेपर्यंत ही दर्शन सेवा चालू राहणार आहे. नाही म्हटलं तरी जवळजवळ शेवट 6 ते 7 लाखापर्यंतचा अंदाज असतो. दरवर्षी भाविक लोक दर्शन घेऊन जातात आहे, त्यांची सेवा केली जाते आणि भक्त आपलं दर्शन घेऊन प्रसन्न होऊन अगदी इथून जातात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.